मालकी नशी माहिती आहे तुम्हाला, घरातल्या सगळ्या लोकांवर रुबाब करणार. तू हे काम कर, ते काम कर, त्या सुनेला ऑर्डर, पोरायला ऑर्डर, चहा ना उठल्या बरोबर चला ना चहा, चहा पटकन आला बरोबर नाही त्याच्यावर भांडायचं सुरुवात. ती मालकीन म्हणल्यावर सगळ्या रुबाब करते का नाही, करतात का नाही रुबाब? तिच्या नवऱ्यानं कितीही काम करून आला, काही केला तर त्याचं नावही नाही, त्याचं गाव नाही, याला काहीच येत नाही. पहिलेपासून मी पाहतो हे असंच, लग्न झालं तेव्हापासून पाहतो हे जमलंच नाही काही. मी होती म्हणून सगळं चाललंय, कामाचा पत्ता नाही, नुसता मोठेपणाचा. कोणाला काय सांगायचं, हे सगळं मी पाहुणा रावणाला की नाही या बोल काहीच नाही जमलं, या बोल काही जरासं नाही, मी सुधरवलं म्हणते बोल, मी आल्यावर याला सुधरवलं. सांगा काय बोला, आता तो बिचारा शिकलेला असते, शिकलेला असून काय फायदा नाही, मी आल्यावर याला सुधरवलं काही कळत नाही. आणि मी होती म्हणून शेवट झाला, दुसरी अशी तर कवाच गेली असते. सगळा मोठेपणा. आणि इकडं पाहिलं हिचंच नाही म्हणून कामाचा पत्ता, ही मालकी नाही. आणि ज्या माणसाकडे नाही जमत तिथं मालकी होत नाही. बरं नाही, एखादा माणूस कडक असते, इथं नाही जमत. पण एखादा माणूस साधा गोळा असते तर मग त्याची पत्नी पुरेपूर फायदा घेत असते, म्हणजे मालकीन बनते. त्या घराची मालकीन झाली, मग मालकीन ती सगळ्या रुबाब करते आणि खायला एक नंबर असतात, हादोडले असतात. रुबाब करा, सगळे काम आणायचे, कुशाल करून खायचं, मग जे म्हणलं ते खायचं, दाबून खायचं, कुशाल झोपायचं. अशा प्रकारची असते, तिला म्हणतात मालकीन. ही तिसऱ्या नंबरची आहे. चौथ्या नंबरची आहे आई. जशी बघा, आई आपल्या मुलाला जर कुठे खेळायला गेला, जर मुलगा पडला किंवा त्याला काही लागलं किंवा कोणी काही मारलं तर ती धावत जाईल, त्याला पायी, ते पडला असं तर उठवेल, काही पायाला लागलं असं तर घरी आणेल, त्याला हळद तेल लावेल, त्याला चांगल्या प्रकारे बाबा कुठे लागलं का, लय लागलं का, मग त्याची ती हे करेल, उच्चारपूस करेल, सेवा करेल त्याला अनेकाची. आणि मग त्याला चांगल्या प्रकारे मला भूक लागली का बाबा खाय, वेळेवर खाय, पाणी पी, राय, झोप आली का झोप, असं असते ना. तर ती आपल्या लहान मुलाची तळ हाताच्या बोडासारखी आई सेवा करते, त्या मुलाचं जपणं करते. तशाच प्रकारची पत्नी असते, तर ती आपल्या नवऱ्याला जर थोडस कमी जास्त काय झालं असेल तर त्याला 17 विचारेल, तुम्हाला लागलं का, कुठे लागलं, कसं लागलं, पाहू द्या, ते आणल, हातपाय ते लावर, हळद लावर, हे ते लावर. काय 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 म्हणतात, लागलं का, तिथं असं काही समजत नाही. काय काय घ्या तिकडे, कोणी कोणत्या नवऱ्याला काय नाही दिलं त्या पाहिलं की त्याच्यावर मोठं म्हणून सुरू, कव्हा मरते कव्हा उलटते, कोणाला उलटल्यावर काय करायचे, ते पायाशिवाय देतात. तुमच्या इकडे नसतील देत, कारण तुमच्या इकडे मला चांगले लोक दिसायले. मी इकडे जिकडे प्रवचन करायला आलो तर सगळे सगळे दिसायले, व्यवस्थित दिसायले. आमच्या इकडे लय डेंजर आहे, बाया लय डेंजर, उठून शिवा शिकता. शिवा शिकायचं कोणी शाळा आहे का, कॉलेजला गेलते का तुम्ही, शिवा शिकायला कोण्या कॉलेजवर गेलत्या का, कुठं क्लास लावले होते, लावले का? आणि मग हे धम्म शिकायलाच का एवढा कठीण जाते, धम्म शिकायला तुम्हाला का कठीण जाते, शिव्या शिकायला तुम्हाला काहीच कठीण नाही. तिथं शाळा नाही, कॉलेज नाही, कोणता मास्तर नाही, मरणाच्या शिव्या शिकतात. ज्या आम्हाला माहित नाही त्या ऐकू येतात, इथे कुठे शिकत काय माहित. आणि धम्म शिकायचं म्हणलं की ते तुम्हाला जमतच नाही. इथं शिकवणारे आहेत, सांगणारे आहेत, बार बार सांगणारे आहेत, भंतेजी आहेत, बोधाचार्य आहेत, कोणते व्याख्यान करणारे येतात, बाया सारू सारू झाडू झाडू हाणतात भाषण, तरी तुम्हाला कळते का नाही, तुम्हाला येतच नाही, डोक्यात बसत. व्याख्यानमध्ये तुम्हाला पडतच नाही, ते व्याख्यानमध्ये माझं जमतच नाही. व्याख्यान म्हणजे रिकामी बोलतात, आचरणाचा पत्ता नाही. तुम्हाला सांगा हे करा ते करा, पंचशील पाळा, हे काहीच कळत नाही. याला अर्थ आहे का? ज्याने पंचशिलाचं आचरण केलं असेल, अष्टशिलाचं जो मनुष्य आचरण करत असेल, त्यानं जर सांगलं तर त्याचं सगळ्यांनी ऐकलं पाहिजे, कारण तो मनुष्य त्या अनुभवातून जात असतो. म्हणून तुम्हाला खात्रीने सांगत असतो, कोणताही असो, बोधाचार्य असो, पण ते उपसत केलेला माणूस तो बोधाचार्य. हे असे रिकामे बोधाचार्य नाही, एकूण लुटा पैसे चुकून लुटा आपलं घर चालवा, ते बोधाचार्य मला एवढं. अशा बोधाचार्याला मी जवळ उभं करत नाही. बोधाचार्य पाहिजे आपल्याला, पण तो तत्वनुसार असला पाहिजे, आचरण करणारा असला, धर्मानुसार वागणारा असला पाहिजे, तेव्हा त्यांनी लोकांना शिकवा असं मला वाटतं. आचरण कवडीचं नाही, आणि लोकांना काय शिकवायचं, काय शिकवू,
तर त्या आचरणवाला असला पाहिजे, त्यांनी लोकांना शिकवलं पाहिजे आणि आपणही तसं ऐकलं पाहिजे. आणि खरंच त्याच्यामध्ये काय आहे, खरंच आपला फायदा होईल का नाही, आपलं मन शांत होईल का नाही, आपल्याला त्या पालन केल्यानंतर काही आपला बदल होतो का नाही, परिवर्तन होईल का नाही, सुख समाधान आपल्याला लाभेल का नाही, आपल्या घरात वातावरण तसं बनते का, त्याच्यापासून आपल्याला काही फायदा होते का, त्याच्यापासून आपली संपत वाढते का, हेही पाहायला पाहिजे. आपण कोणत्याच गोष्टीचा अनुभव घेत नाही आणि बुद्ध दिवस शुद्ध संध्याकाळी बेशुद्ध, काय आपल्याला बघू, काय आपल्याला कळलं त्यातलं नाही. आपण दिवसभर शुद्ध असतो. लोकांना मला तुम्ही कोण हो, आम्ही बुद्ध, डायरेक्ट सांगतात, मंगला पुढे विचारच करत नाही, डायरेक्ट म्हणतात तुम्ही कोण हो, आम्ही बुद्ध. खरंच बुद्ध आहे का तुम्ही? तुम्हाला ज्ञान प्राप्त झालं बुद्ध सारखं, या भगवान बुद्ध सारखं ज्ञान प्राप्त झालं का? मग तुम्ही बुद्ध कशी म्हणता? अबोध म्हणलं तर मग उपवास करता का? अबोध आता मग उपवास करता का? बोध आता जनावर म्हणत शेपूट नाही आणि माणसं म्हणत कळत नाही, काय काय म्हणावं काय तुम्हाला? बौद्ध म्हणलं तर उपवासच नाही, कोणत्या नियमाचं पालन नाही. उपवासच असलं त्यालाच बौद्ध म्हणतात. उपवास जो करत असेल पंचशीलाचं पालन, उपवासच करणे, दान धर्म करणे, ह्याला म्हणतात हे बौद्ध लोक. आचरणबद्ध असतात ते, आदर्श आदर्श दुसरे घेतात. केलं पाहिजे, केलं पाहिजे, करायचं त्याच्याशिवाय जमत नाही, ते पुण्य संपादन होत नाही. तर एक सांग नाही आता तसं केलं पाहिजे, तर मग आपण तसं केलं पाहिजे ना. मग आपण ज्या धर्मात हो जन्माला आलो त्या धर्माचा आपण उद्धार करणं हे आपलं काम आहे की? आपण त्या धर्मापासूनच लांब पडायला, लांब लांबच येतो कार्यक्रमात, श्रद्धा निर्माण होते, पण आजच्याच दिवस, आज पौर्णिमा आहे, चला आज पौर्णिमा आहे, आपण पौर्णिमा करत असतो, चला उद्या शून्य, काहीच नाही त्या पौर्णिमेला, ती नाही नसत. मग तशी ती आई समान होती. आता दुसरी आहे आई समान, ती मालकीन झाली आपली आई समान. मग ती आपल्या लेकराला लागलं का नाही, ती पाहते, जाऊन वारंवार पाहते, त्याला भूक लागली का ते पाहते, त्याला खाऊ घालते. तशीच नवऱ्याची ती काळजी घेत असते आपल्या लेकरासाठी. म्हणून तिला म्हणतात माता जैशी गाई, माता समान आहे. जरी ती पती पत्नी असतात, पण ती माईसारखं आपल्या पतीवर प्रेम करते. कुठं लागला असेल, वेळ त्याला भूक लागली, खा प्या सगळी व्यवस्था करते. म्हणून तिला म्हणलं आई समान, भारी. आता चौथी झाली, आता आपली पाचवी. तर बघा पाचवी ही बहीण भावासारखी असते. बहीण भाऊ असतात का नाही, बहीण भाऊ असतात. लहान बहीण असते, मोठ्या भावाचा मान सन्मान ठेवते, आदर ठेवते. जसा मोठा भाऊ सांगेल तशाप्रमाणे वागते, आचरण करते. त्याच्या कधी बहीण भावाचे भांडणं होत नाही, तंटा होत नाही. अशा प्रकारे ते पती पत्नी असतात, बहीण भावासारखी. त्याचे भांडण तंट होत नाही, काहीच होत नाही. शेजाऱ्याला वाटते अरे असे कसे राहतात, मग पती पत्नी आहेत पण असे कसे राहतात, याचे एकदा भांडण होत नाही. आणि मग ते त्याच्या घरात वाकू पाहतात, यायचं भांडण केव्हा होते, याचं भांडण होतच नाही, याचं भांडण झालं पाहिजे, अशी ते लोक त्याची वाट पाहतात. पण ते बहीण भावासारखे असतात, पती पत्नी असतात. पण बहीण भाव आपण तुम्ही म्हणता कोणाला काय त्याचा जोड आहे, बहीण भावासारखा आहे म्हणता का नाही, बहीण भावासारखा जोड आहे म्हणता का नाही. कोणाचा एखादा नवीन असतील वधू झाले, अहो नाही नाही पावरती बहीण भावासारखा जोडा जमला. आणि पाहते कधी भांडणही करत नाही. काय काय जोडे असे येतात बिलकुल त्याचे भांडण होत नाही, हसत खेळत राहतात दोघे नवरा बायको. एखाद्या नवरा रागाला घेते हसते आणि बायको रागावली की तू हसते, म्हणजे भांडण होती का? होतच नाही. बाईनं रागावली की माणसानं हसलं पाहिजे, तिला वाटते काय वाटत ते भांडणार नाही. आणि माणसानं रागावलं की बाईनं हसलं पाहिजे, भांडण होतच नाही. नाही तर मग बाईनं रागावलं आणि याने कोण रागावलं की मग हानामारी झाल्या शहरात, मग हानामारीच होती. दोघांनी काय रागावले की मग हानामारी काही टाइम नाही. म्हणून एकानं रागावलं तर एकाने शांत तयार हसायचं, म्हणजे भांडण मोडून तोडून न्यायचं, म्हणजे आपला पुन्हा प्रेम पहिल्यासारखं. म्हणजे तसे बहीण भाऊ ते आपले पती पत्नी असतात, पण बहीण भावासारखा. आता 6व्या नंबरची दाशी म्हणजे सखी. जसा आपला मित्र बाहेरगावी गेलेला असतो, 6-6 महिने तो आला नसतो, किंवा तुमच्या मैत्रिणी असतात, तुम्ही आता लहानपणापासून वाढलेल्या असतात. तुम्ही जर तुमच्या माहेराला गेल्या, तर तुमच्या मैत्रिणी जर आल्या त्या ठिकाणी, तुम्ही ऐकून गेल्या, भेटी गाठी झाल्या, किती तुम्हाला आनंद होते, होते की नाही आनंद?
तुम्ही म्हणता बाई लई दिवसाची भेट नाही हो. किती दिवस झाले तू नाही भेटली मी नाही भेटली, आता वेगवेगळ्या भेट झाली, किती खुश होतात आनंदात होतात, एकमेकाच्या गळ्यात पडता का नाही? तशीच ही असते सखी, नवऱ्याला पाहिलं की तिला फारच आनंद होतो. नवरा घरात दिसला दारा दिसला की तिला एवढा आनंद होतो की आपण सकाळी आपल्याला कसं बाहेरून एखादा मित्र आल्यानंतर मित्र भेटल्यानंतर आनंद होतो, त्याप्रमाणे असते ती सखी. नवरा तिला भेटला, कामाला गेला, संध्याकाळी आला किती एकदम आनंद फ्रेश. काही काही असतात तिकडून नवरा भेटला की जसं एखादी सासू असते आणि माय असते. आता दोघ्या जर तिकून आल्या, सासू आली आई आली तुमची, तुम्ही कोणाच्या गळ्यात पडसाल? एखाद्या आईच्या गळ्यात पड. तुम्हाला वाटते आईच्या गळ्यात पडाव आणि सासूची गच्ची दाबाव, होते का नाही? असं आई आली की तिच्या गळ्यात पडा वाटते, सासू दिसली की तिची गच्ची दाबा वाटते. वाटते का नाही? नाही का वर दाटच म्हणता वर राहिलो अंत करू ना तू सांगा मला. सांगता येत नाही कारण सासाचा लय तिरस्कार आहे. सासू आता बरेचसे लोकांचे जे सरीसवारी लोक आहेत त्याचे मायबाप आश्रमामध्ये आहे म्हणून म्हणतो, त्याचे आश्रमामध्ये आहे. त्याने शिकवले, साहेब केले आणि त्या बाहेरून आलेल्या सुनारी त्या आश्रमात पाठवले, म्हणून सासून सुद्धा आपल्या सुनेला आपल्या लेकीप्रमाणे वागवलं पाहिजे. सासून सुद्धा आपल्या सुनेला आपल्या लेकीप्रमाणे वागवलं पाहिजे, तिच्यावर माया केली पाहिजे. जशी आपली मुलगी दुसऱ्याच्या घरी असते, मग त्या मुलीला कुठल्याच प्रकारचा त्रास होऊ नये असं वाटते. माझी मुलगी सुखी राहिली पाहिजे, तिला कोणी त्रास न दिला पाहिजे, तिला कोणी आगाऊ बोल शिवीगाळ न केली पाहिजे, सुखाने राहिली पाहिजे, तिच्या हाती कपड्याच्या चाव्या आल्या पाहिजे. वाटते की नाही? तुमच्या मुलीच्या हातात कपड्याच्या चाव्या आल्या पाहिजे, ती मालकीन झाली पाहिजे. आणि इकडं सुनेच्या हातात नसली पाहिजे असं आहे का? आपल्याला जसं वाटते तसं आपल्या सुनेच्या हातामध्ये कपड्याच्या छाव्या दिल्या पाहिजे. मग तिथून सासूबाई नाही मी आहे तोपर्यंत कशीच नाही देणार. महाजीवाजवळ जीव आहे तोपर्यंत मी कपड्याच्या छावी देते. काय करताय? चाबी दिली पाहिजे कारण ते आज ना उद्या मालक होणार आहे, तुमचं बटन दबणार आहे, तुम्ही एक दिवस जाणार आहात, मालकीन त्याच होणार आहे. बटन दबणार आहे ना, आपलं स्टेशन येणार आहे. मग कशाला एवढं मोठं करायचं? स्टेशन आपलं जवळ आलेलं असतं, काय रोज करायचं? उलट तिला म्हणायचं माय असं कर बाई, तसं कर बाई, आम्हाला खाऊ घाल, तुम्ही पण खाय. तिथं पण मोठेपणा केला पाहिजे. शेजाऱ्या पादरात सांगलं पाहिजे माझ्या सुनासारखी सुनच नाही, एवढी चांगली मिळाली, एकदम तिचा आदर्श घ्यावा, सुशील सूर मिळाली असं केलं पाहिजे. मग ती सुनही म्हणते, सुनने समजून घेतलं पाहिजे माझे सासू सासरे जसे माझे आई वडील आहेत तसे माझ्या सासू सासऱ्याची मी सोय केली पाहिजे. त्यांना वेळेवर खायला दिलं पाहिजे, त्यांना वेळेवर चहा दिला पाहिजे, त्यांना त्यांचे हातपाय दुखत असते त्यांना दाबून दिले पाहिजे, असं केलं पाहिजे. चहा दिला का बिस्किट देऊ का खाते बाई, तिचाही मोठेपणा केला पाहिजे. तिला वाटते मग माई सुनली बाई, चहा वेळेवर दिला बिस्किट दिलं की तिला वाटते नाही माई सुनली मस्त आहे. जेवण द्यायचं चांगलं, संध्याकाळी पण तसंच करायचं. त्याला वाटते नाही माझी सून फार चांगली आहे. अशा प्रकारचं सांभाळलं पाहिजे. सुनानं पण ओळखून घेतलं पाहिजे माझा पती कसा आहे, त्याला काय गोष्टी चालतात काय गोष्टी चालत नाही हे त्या सुनानं सुद्धा ओळखलं पाहिजे. माझे सासू सासरे माझ्या आई वडिलांसारखे त्यांची पण सेवा केली पाहिजे. अशा प्रकारचं आपण घरामध्ये वागलो पाहिजे, एकमेकाशी जवळ आलं पाहिजे. नाही तर मग तिथं आहे सासू सासरे दुसऱ्या रूम ठेवलीत आणि तुम्ही इकडं, असं नाही झालं पाहिजे. त्यांना पण आपण सांभाळलं पाहिजे. तर तुम्ही जर त्यांची सेवा केली तर तुमचे लेकरं पाहतात, नाही तर तुम्ही त्याच्या गळ्यात घंटी बांधली की तीच घंटी तुमच्या गळ्यात बांधल्याशिवाय राहणार नाही. समजलं? काही काही लोक आहेत असे
सासूसाऱ्याच्या गळ्यात घंटी ठेवायची, मग दोरी उघडली त्यानंतर असे की घंटी वाजली, अरे पाणी द्याने, भाकर द्याने. मग त्या पोराने ती घंटी पाहते, मग तुमच्यावर वेळ आली की ती पोरं सोडून घेते. ते पोरं बाप मध्ये घंटी कशाला, बाबा म्हणे ही आता घंटी आपल्या माझ्या आजोबाच्या कामी आली, आता ही घंटी तुमच्यासाठी ठेवतो म्हणते. ही घंटी तुमच्यासाठी ठेवतो, मग तुम्हाला ती घंटी वाजली की पाणी देतो करतो. ती डोळ्यात पाहते ना. म्हणून त्या मुलासमोर त्या घरात आपलं आता चांगल्या प्रकारे वागणं असलं पाहिजे, धर्मानुसार आपण वागलं पाहिजे, आचरण आपलं शुद्ध असलं पाहिजे. येणाऱ्या जाणाऱ्याचे आपले मित्र असतात आपल्या नवऱ्याचे, त्यांना आपण चहापाणी दिलं पाहिजे. नातेवाईक येतात त्यांची आपण सरप्राईज केली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्यावर अवलंबून आहेत हो. नाही तर सुनबाईला कामाचा कटाळा आला, मी त्याची सांगलं ना, ही ना कारण आली म्हणतात लई काम करायला लागते. जेव घालायचं पण कोणाच्या कर्मामध्ये असलं पाहिजे, पुण्य संपादन होते. जीव घातलं पाहिजे आनंदानं श्रद्धेनं. आणि जर ज्या बाईनं मनातून जर जीव घातला नसेल, तिने किती स्वयंपाक चांगला करू द्या, ते पानसट कचच लागते, चवच नसते. किती करू द्या तिने पिटकून, कारण त्यात हे नसते, प्रेम नसते. प्रेम त्यात जे प्रेम असते ना ते नसते. जे उत्साह असतो ना की लोकांना पुण्य संपादन करायचं उत्साह, की कोणी आले त्याला भोजनदान देणे, हे ते उत्साहानं जो मोर्चे करतो, मग त्या बाईच्या हाताला चव असते. ज्या बाईनं ते मग मनात नसते आणि त्यानं किती करू द्या, किती जेवण घाल द्या, त्या स्वयंपाकात चवच नाही ना. किती टाकलं द्या काही ती होतच नाही. नक्की आजमावून घ्यायचं, तुम्हाला माहित आहे नक्की होती. असंच असते ते. प्रेम पाहिजे असते तर गोड लागते, नाही तर नाही. मग ती सखी जशी, मग आपला जर नवरा आला इकडून तिकडून फिरून, तर ती बिचारी ते मग त्याची म्हणजे तिला लय आनंद व्हायचा. मग त्या नवरा बायको इतके प्रेमानं राहतात, मग तिला सखी म्हणलं. सखी आणि दाशी म्हणजे शेवटची सातवी. भगवंताने सांगितलं त्या सुजाताला, दाशी म्हणजे नवऱ्यानं जर तिला काही शिवीगाळ केली असेल, एखादी थापड मारली असेल, तर त्या नवऱ्याबद्दल तिच्या मनात कपट येत नाही, काहीच कुणाच बदल येत नाही. ती नवऱ्या लगेच बोलल, चला म्हणा जेवण करायला, चला खायला, करा आंघोळ, करा जेवण, सगळ्या गोष्टी ती वेळेवर देईल. तिला मारलं तरी ती विसरून जाईल, एवढं तिच्या नवऱ्यामध्ये प्रेम असते. त्यानं जरी काही त्रास दिला असेल, चापडबुकी मारली असेल, काही केलं असेल, तर तो बिलकुल त्यावर रागवणार नाही, कोणता शाप देणार नाही, कोणतं काहीच करणार नाही. ती सकाळी उठेल, सगळ्याच्या अगोदर उठेल, सर्वांचं करेल आणि सर्वांचं केल्यानंतर खाऊ पिऊ घालेल, त्यानंतर ती शेवटी खाईल, त्यानंतर संध्याकाळी पण तसंच सर्वाला करेल, सर्वाला भोजनदान देईल, सर्वाला झोपायची व्यवस्था त्यांची लावून देईल. नोकर चाकर असतील त्यांची पण सेवा करेल, त्यांना पण खायला प्यायला देईल, ते काम बरोबर करतात का नाही ते पण पाहिल, आणि सर्वांच्या शेवटी जेवण करेल आणि पुन्हा झोपेल. तिला म्हणतात दाशी. तर भगवान म्हणाले, मग सुजाता तू कोणत्या प्रकारची राहशील? आता तुम्ही कोणत्या प्रकारचे आहात मला माहित नाही. इतक्या 7 महिलांपैकी कोण कोणत्या प्रकारचा आहे हे त्याला माहित आहे. आपण सांगू शकत नाही ते त्याला माहित आहे की कोणत्या प्रकारची आपण आहे आणि कोणत्या प्रकारची नाही. त्याने बदललं पाहिजे, त्या महिलांनी बदललं पाहिजे आणि चांगल्या प्रकारे आपल्या संसारामध्ये त्या सुजाता सारखे वागलं पाहिजे. सुजाताने मग म्हणे मी भगवान दाशी सारखं वागेल. काय म्हणली? दाशी सारखं वागेल. तर अशा प्रकारच्या भगवंतांनी त्या 7 प्रकारच्या भार्या सांगितलेल्या आहेत. मग सुजाता म्हणे भगवान मी शेवटच्या दाशी सारखं वागेल, आजपासून मी दाशी सारखं वागेल. तर अशा प्रकारचं भगवंतांनी समजून सांगितलं. अशा 7 प्रकारच्या भार्या आहेत. आता तुम्हाला कोणत्या प्रकारचं बघायचं हे तुम्ही ठरवायचं आणि तशा प्रकारचं राहायचं आहे. बराचसा वेळ झालेला आहे. आता या ठिकाणी किती वाजले? 11 वाजले. तर थोडंफार पौर्णिमेचा टाइम आहे. आता जसं तुमचं मनोरंजन करायचं आहे, काही एखादं गाणं वगैरे काहीतरी म्हणायचं आहे. आता उपास तपास धरते